तर साधारणपणे पाहता हा राजहंस आणि हे जे हरिण आहे ह्या दोन्ही चित्रांकडे बघितलं तर मला असं वाटतं की आता हे आमचे गेस्ट आहेत त्यामुळे हे दोन्ही जिंकलेले आहेत. क्या बात आहे. आणि हे हरलेले आहे त्यांच्यासाठी बरं यांच्याबरोबर एक फोटो काढत होतो तो काढा जाऊ शकता वगैरे. हां सेल्फी काढा. तर मॅम आता आमच्या गावातला आणखीन एक वेगळा सेगमेंट जाता जाता तुमच्यासमोर आम्ही सादर करणार आहोत तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आणि त्याचबरोबर काही पत्रकार मित्र सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. तेही पत्रकार मित्र तुम्हाला काही प्रश्न विचारतील. तर आता आपण रॅपिड फायर या राऊंडला सुरुवात करतोय. मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिल्यांदा रिमाजींपासून सुरुवात करतो आणि एक विनंती की कृपया एकच तुम्ही यातलं उत्तर निवडावं. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. आई म्हणून तुमचा आवडता मुलगा सलमान खान की शाहरुख खान? शाहरुख खान. सगळ्यात मस्तीखोर मुलगी जुही चावला, काजोल, श्रीदेवी की माधुरी दीक्षित? काजोल. आम्हाला ऐकायला आवडेल थोडक्यात की काय मस्ती करते काजोल. काजोल एका जागी 5 मिनिटं शांत बसली तरी भरपूर आहे. म्हणजे आता जरा शांत झाली आहे ती, तिला मुलं झाल्यामुळे. पण नाही तर चुलबुली जे एक हिंदीत शब्द असतो ना, आयदर मोठमोठ्यांदी हसणं, जोक्स, म्हणजे तिचं कसं आहे ना, ज्यांच्याशी रॅपो आहे त्यांच्या समोर असं असतं. अदरवाईज काजोल एका कोपऱ्यात कुठेतरी अशी जाड पुस्तकं घेऊन बसलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला गाणी कशावर ऐकायला आवडतात? मोबाईल, CD की ट्रान्झिस्टर? ट्रान्झिस्टर. हा मुद्दाम आम्ही शोधून ठेवलेला प्रश्न होता कारण त्याची एक स्टोरी आहे ट्रान्झिस्टरची छोटीशी. माझ्या आईची आठवण आहे ती. वा. तिचा तो एक चिटुकला ट्रान्झिस्टर होता तिच्याकडे. तो ती रात्री तिच्या उशाशी असायचा आणि तिला ती रात्रीची मराठी गाणी जी लागतात ती ऐकत झोपायला आवडायचं. म्हणजे मला रेडिओवर गाणी ऐकायला आवडतात. वा. यानंतर पुढचा प्रश्न आहे. चित्रपटातली आवडती वेशभूषा साडी की साडी? की साडी. वा, त्यातलंही त्यांनी वेगळं निवडलेलं आहे. क्या बात आहे. तर आणखीन काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. त्यापैकी मला तत्पूर्वी पत्रकारांना काही प्रश्न आहेत का हे विचारायचे. पत्रकार काही प्रश्न आहेत का? हा, मला भावे मॅडमना विचारायचं आहे. अच्छा. मॅडम म्हणजे परदेशात कसं असतं, म्हणजे तुम्ही सॅन फ्रान्सिस्कोला राहता तर तिथल्या रेशन कार्डवर तुम्हाला किती किलो गहू मिळतात? अरे काय नाही सर, जनमानसातला प्रश्न आहे सर, सामान्य घरातला. मॅडम सामान्य घरामध्ये टीव्ही मार्फत पोहोचलेले आहेत, कळलं पाहिजे लोकांना. मॅडम तिथे रेशन कार्डाची सिस्टम नाहीये. भयो, एवढ्या गरीब देशात कशाला राहता मग तुम्ही? अरे मॅडम परत या तुम्ही, तुम्हाला सांगतो, तुम्ही परत या इथं. तुम्हाला लिगली 5 किलो गहू आणि ब्लॅक मध्ये 3 किलो देतो, आपल्यात राहू द्या. सिरियसली सांगतो मॅडम. आता अश्विनीजी तुमच्याकडे मी येणार आहे. पहिला प्रश्न. आवडता दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी की सचिन पिळगावकर? ओ माय गॉड, बोथ. डोंट मेक दॅट. आजचा दिवस निवडायचा असेल तर? आजचा दिवस माझा. नाव न घेताच त्यांनी सांगून टाकलं चंद्रकांत कुलकर्णी असं. आवडता चित्रपट हिना की बनवा बनवी? हिना. म्हणजे माझ्या अनुभवासाठी चित्रपट बघायचा असेल तर बनवा बनवी इज अ फॅन्टॅस्टिक मूवी. आवडता नायक ऋषी कपूर की अशोक सराफ? अरे बापरे, आय थिंक ऋषी कपूर. ऑल्दो अशोकबद्दल मला अत्यंत आदर आहे मनामध्ये. खूप वर्सटाईल ॲक्टर आहे आणि मी अशोकबरोबर 2-3 चित्रपटात तरी कामं केलेली आहेत आणि प्रत्येक वेळेला त्याचा रोल म्हणजे कळत न कळतमध्ये त्याचा रोल वेगळा होता. वजीरमध्ये त्याचा रोल वेगळा होता. बनवा बनवीमध्ये तो अगदी वेगळा होता. तो खूप त्याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. वा. आणि आता शेवटचा प्रश्न. कुणाच्या हातचा स्वयंपाक खायला आवडतो? तुमच्या स्वतःच्या की मिस्टरांच्या? त्यांनी कधी केला तर ना. तर तो चहा तरी निश्चित देतो, पण माझ्याच हातचा स्वयंपाक जास्त चांगला असतो.
नमस्ते नीलेश जी, मैं दैनिक हर रोज से आई हूँ। मराठी में बोलो ना आप. जी नहीं, हम हिंदी पत्रकार हैं और मुझे अश्विनी जी से पूछना है। अश्विनी जी, आप सैन फ्रांसिस्को में रहती हैं, आप मराठी एक्ट्रेस रह चुकी हैं, अभी भी काम करती हैं एंड यू रेगुलरली कीप कमिंग, आप आती रहती है। मतलब मैं ये सोचती हूँ कि आजकल के ज़माने में चंद ऐसी एक्ट्रेसेस हैं जो आपकी तरह वहाँ बस के हर साल भारत आती हैं, यहाँ अपने दोस्तों से मिलती हैं और हर अवार्ड फंक्शन जहां आप जा सके वहां आप जाके मिल के अपने दोस्तों के साथ वक्त बिताती है, अपनी मिट्टी से जुड़ती है। तो मुझे ऐसे लगता है उसी दौरान, मतलब एट द सेम टाइम यू आर सेइंग कि आपको सैन फ्रांसिस्को अच्छा लगता है, मतलब यू आर अ राइट बैलेंस कि आपको भारत भी उतना ही पसंद है और अमेरिका भी। तो मुझे ऐसे लगता है कि हम आज इस दौर पे हैं कि जहां भारत और अमेरिकी जो रिश्ते हैं वो इतने नाजुक फूल रहे हैं, फल रहे हैं। तो मुझे ऐसे लगता है कि आज इस प्लेटफॉर्म का चला हवा ये उद्या इस शो का मैं इस्तेमाल करना चाहती हूँ और इस बड़े प्लेटफॉर्म पे मैं आपको एक बहुत अहम सवाल करना चाहती हूँ। अश्विनी जी, पूरी जनता देख रही है, आप मुझे ये बताइए कि ये ड्रेस आपने कहाँ से लिया? It's nice. It's really nice. ये भारत की मिट्टी का बना हुआ है, ये ड्रेस मैंने भारत से खरीदा है। Thank you, ma'am. I respected madam. अच्छा, इंग्लिश पेपरचे दिसतात बहुतेक. हा. I inform you that about the rain is falling chama cham, and the possible is and the paus chatrikali sarlu, and then point is very difficult, the marginal utility of the economy of India, and this is the filling the blanks of 25 marks, and that's why I'm pathology prameya. That's why I request you then the difference between the India and the America, and this is following the step of the use the two and use positive and negative possibility. वाह, very good, very good. And you after please kindly inform you about that. You are faithfully signed Bahukatan. वाह, नाईस ऑब्झर्वेशन सर, नाईस ऑब्झर्वेशन. नाही हे सगळं कळलं. तुमचा मेन प्रश्न काय आहे? माझा प्रश्न आहे दोघी मॅडमला. काय? हाऊ आर यू मॅडम? I'm fine. ओके, थँक्यू मॅडम. त्या विचारतात आधी काय बोलला ते कळलं नाहीये त्यांना. मला तरी कुठं कळलं. पण मला खरंच असं वाटतं की हा एपिसोड संपूच नाही, पण संपायला पाहिजे कारण त्यांना घरी जायचं आहे. तुम्ही परत या, आम्ही वाट बघू, कारण आता हे तुमचं माहेर झालं असं म्हणायला हरकत नाही. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे तुम्हाला मिळते एक आठवण भेट. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.